अधिक महिन्यात दररोज 5 मिनिटे करा पितरांची ही प्रभावी सेवा. गीतेचा हा एक अध्याय रोज वाचा, घरातील दोष कमी होतील. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक परिवारामध्ये. मैत्रिणींनो, कधी आपण खूप मेहनत करतो पण तरीही घरात शांतता राहत नाही. सतत अडथळे येतात, पैसा टिकत नाही, घरामध्ये सतत भांडणं वाढतात, मुलांचं मन अभ्यासात लागत नाही आणि मनामध्ये सतत अस्वस्थता जाणवते. अनेक लोक अशा वेळी म्हणतात, घरामध्ये काहीतरी दोष आहे, पितृ नाराज आहेत का, कुठली तरी नकारात्मक ऊर्जा आहे का? तर मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की पूर्वजांचं स्मरण, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि श्रद्धेने केलेली सेवा यामुळे घरात सकारात्मकता वाढते. विशेषतः अधिक महिन्यामध्ये पितरांचं स्मरण करणं, भगवद्गीतेचं वाचन करणं आणि फक्त 5 मिनिटे श्रद्धेने प्रार्थना करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितरांची 5 मिनिटांची सोपी प्रभावी सेवा. गीतेचा कोणता अध्याय वाचावा, घरातील दोष कमी करण्यासाठी श्रद्धेने काय करावं, अधिक महिन्यात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचे उपाय, मानसिक शांतता आणि सकारात्मकतेसाठी प्रभावी नियम. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण श्रद्धेने केला जाणारा उपाय सांगणार आहे. चला तर मग भगवान श्रीकृष्ण आणि आपल्या पितरांचं स्मरण करून सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक महिन्याचे महत्त्व. मित्रांनो, अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र महिना मानला जातो. पुराणांमध्ये सांगितलं आहे की या महिन्यामध्ये केलेली भक्ती, जप, तप, दान, धर्म, ग्रंथ वाचन आणि प्रार्थना अनेक पटींनी फळ देते. म्हणूनच अनेक लोक या अधिक महिन्यामध्ये गीता वाचन, विष्णू सहस्त्रनाम, दिवासेवा, तुळशी पूजा, पितृ स्मरण, अन्नदान, दानधर्म या गोष्टी खूपच श्रद्धेने करतात. पितरांचं महत्त्व. मित्रांनो, पितृ म्हणजे आपले पूर्वज असतात, ज्यांच्यामुळे आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे. आई वडील, आजी आजोबा आणि त्यांचे पूर्वज यांच्याबद्दल मनामध्ये आदर आणि कृतज्ञता ठेवावी. हे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. असं मानलं जातं की जे घर आपल्या पूर्वजांचं स्मरण करतं त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. दररोज 5 मिनिटांची पितृसेवा करावीच. आता आपण जाणून घेऊया अधिक महिन्यात दररोज फक्त 5 मिनिटांमध्ये करता येणारी सोपी सेवा कोणती. सेवा कशी करावी. सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून सेवा करावी. देवघर स्वच्छ ठेवावे. छोटासा तुपाचा दिवा लावावा. आपल्या पितरांचं मनापासून स्मरण करा. हात जोडून प्रार्थना करा, आमच्या घरावर कृपा ठेवा, आमच्या परिवाराला सुख शांती द्या. यानंतर भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. फक्त 5 मिनिटे ही श्रद्धेने सेवा करा. गीतेचा कोणता अध्याय वाचावा. मित्रांनो, अधिक महिन्यामध्ये भगवद्गीतेचं वाचन अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनेक लोक 12वा अध्याय म्हणजेच भक्तियोग वाचतात, कारण या अध्यायामध्ये भक्ती, श्रद्धा आणि मन शांत ठेवण्याचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. गीतेचा 12वाच अध्याय का वाचावा, तर भक्तियोग अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण भक्ताचे गुण सांगतात. शांत मन,
राग कमी करणं, प्रेमाने वागणं, अहंकार टाळणं, श्रद्धा ठेवणं या गोष्टीचं महत्त्व सांगितलेलं आहे. अनेक लोक असं मानतात की हा अध्याय दररोज वाचल्याने मन सकारात्मक राहायला मदत होते. गीता वाचनाची सोपी पद्धत: सकाळी स्वच्छ स्नान करा, देवासमोर दिवा लावा, तुपाचा किंवा तेलाचा. भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करा. शांत मनाने 12वा अध्याय वाचा. शेवटी परिवारासाठी प्रार्थना करा. घरातील दोष म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? चला तर मग पाहू. अनेक लोक घरात सतत समस्या आल्या असे म्हणतात. घरात दोष आहे, पण लक्षात ठेवा, भीती बाळगण्यापेक्षा सकारात्मक बदल करणं महत्त्वाचं आहे. घरातील वातावरण शांत असावं. सतत भांडणं, नकारात्मक बोलणं, राग, वैताग, ताणतणाव या गोष्टीही घरातील शांतता खूपच कमी करतात. म्हणूनच प्रार्थना, शांत वातावरण, भक्ती, प्रेमाने बोलणं, मोठ्यांचा आदर या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. तुळशीपुढे दिवा लावण्याचं महत्त्व काय आहे? तर मैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत होतं. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत होतं, भक्तिभाव वाढतो, वातावरण प्रसन्न राहतं. आता मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एका गावात एक कुटुंब राहत होतं. घरामध्ये सतत भांडणं, तणाव, आर्थिक अडचणी आणि खूपच अस्वस्थता होती. एकदा एका गावात आलेल्या एका संतांनी त्या कुटुंबाला सांगितलं की अधिक महिना आता सुरू आहे बाळा, दररोज 5 मिनिटे आपल्या पितरांचं तू स्मरण करा आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय नक्कीच वाचा. त्या कुटुंबाने श्रद्धेने हा नियम सुरू केला. हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. लोक प्रेमाने बोलू लागले, मन शांत होऊ लागलं आणि घरामध्ये सकारात्मकता वाढली. मित्रांनो, ही कथा आपल्याला श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक विचारांनी शक्ती सांगते. अधिक महिन्यामध्ये कोणते मंत्र म्हणायचे असा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, तर तुम्हाला गेलेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे आणि आत्तासुद्धा सांगते. पहिला मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. दुसरा आहे श्रीकृष्णाय नमः. तिसरा मंत्र आहे श्री विष्णवे नमः. चौथा मंत्र आहे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पाचवा मंत्र आहे ओम नमो नारायणाय नमः. ही मंत्र तुम्ही अधिक महिन्यामध्ये नक्कीच म्हणा. पितरांसाठी श्रद्धेने काय करावं? तर मोठ्यांचा आदर करा, अन्न वाया घालवू नका, गरजू व्यक्तींना मदत करा, घरामध्ये शांतता ठेवा, आई वडिलांचा आदर करा, दर्शन घ्या, प्रेमाने बोला आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्वजांचं स्मरण करा. एक विशेष उपाय मी तुम्हाला सांगते. अधिक महिन्यात कोणत्याही अमावस्येला पाण्यामध्ये काळे तीळ टाका, सूर्याला अर्घ्य द्या, पितरांचं स्मरण करा आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय नक्कीच वाचा. गरिबांना अन्नदान करा. असं श्रद्धेने केल्याने मनाला समाधान मिळतं असं मानलं जातं. जीवन बदलणारे काही छोटे नियम ऐका. सकाळी लवकर उठा, सवय लावा, देवाचे नामस्मरण करा, राग वैताग कमी करा, भक्तिगीते ऐकायला सुरुवात करा, तुळशीला पाणी घाला, सकारात्मक बोलायला शिका. सर्वात महत्त्वाचं, घर स्वच्छ ठेवा. मित्रांनो, अधिक महिना हा भीतीचा काळ नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेने जीवन बदलण्याची संधी आहे. दररोज फक्त 5 मिनिटे आपल्या पितरांचं स्मरण करा. भगवद्गीतेचा एक अध्याय वाचा आणि मनापासून प्रार्थना करा. लक्षात ठेवा, देवाला मोठे दिखावे नको असतात, तर मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्कीच लिहा. तुमच्या आणि तुमच्या परिवारावर भगवान श्रीकृष्ण विष्णूंची पितरांची कृपा सदैव राहो. श्री हरी. ओम नमो नारायणाय नमः. आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. धन्यवाद.